कल्याणचा जो प्रकार झाला त्याच्या संदर्भात सरकारची काय भूमिका? आज सभागृहामध्ये औचित्याच्या मुद्द्यांवरची चर्चा सुरू होती आणि काही सन्माननीय सदस्यांनी सभागृहामध्ये कल्याणमधले एका सोसायटीमध्ये एका मराठी भाषिक परिवारावरती अमराठी भाषिक एका सो कॉल्ड अधिकारी स्वतःला समजणारा कोणीतरी व्यक्ती आहे त्यांनी अशा पद्धतीनं अर्वाच्य शिवीगाळ आणि विशेषतः मराठी माणसाचा अपमान करणारी वक्तव्य किंवा मराठी माणसाचा अपमान करणारं भाष्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते प्रकरणावर सभागृहात गांभीर्याने चर्चा झाली आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सभागृहामध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। अधिकारी किती वरिष्ठ स्तरावरचा असला आणि किती मोठ्या पदावर जरी काम करत असला तरी कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तींचा असा अवमान करण्याचा अधिकार घटना संविधान कोणालाही देत नाही। हे राज्य कायद्यानं चालणारं राज्य आहे, त्यामुळे या अधिकाऱ्याच्या संबंधित जे उपस्थित केलेला आजचा मुद्दा होता सभागृहामधला त्याचा सविस्तर चौकशी अहवाल शासनाकडून या ठिकाणी तातडीनं मागवण्याचे आदेश दिलेले आहेत। हा अहवाल प्राप्त केला जाईल आणि या अहवालामध्ये ज्या बाबी समोर येतील त्याच्यामध्ये जर तो सो कॉल्ड अधिकारी आहे जो मराठी भाषिकांना मराठी माणसांना अवमानकारक अपमानकारक अवहेलनाकारक अशा पद्धतीचं बोलतोय हे जर त्या चौकशी अहवालामध्ये सिद्ध झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सभागृहामध्ये दिलेले आहेत। तुमच्या आधी इकडे आदित्य ठाकरे आले होते, त्यांनी असा आरोप केला की या सरकारने गेल्या वेळी हे 2.5 वर्ष सरकार होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये असे प्रकार वाढलेले आहेत, वेज नॉनव्हेजवरून वाद असतील, सोसायटीमधले वाद असतील, मराठी अमराठी वाद असतील, हे वाद मुद्दाम वाढवले जात आहेत असा आरोप त्यांनी गंभीर केला। माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी हा विषय जर सभागृहामध्ये मांडला असता ते आम्ही त्यांना शोधतोय सभागृहात दिसत आहेत का, ते सभागृहामध्ये दिसत नाहीत, ते माध्यमांपुढे येतात, इथं बोलतात आणि पुन्हा अदृश्य होतात। त्यामुळे त्यांना जो कळवळा आहे मराठी भाषिकांचा त्याहून ज्यादा कळवळा आम्हाला आहे, सरकारला आहे, माननीय शिंदे साहेबांना आहे। त्यामुळे मराठी भाषिकांच्या मराठी माणसांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभं आहे आणि म्हणूनच आज तातडीनं मराठी माणसावरच्या बाबतीत घडलेला जो प्रकार आहे त्याची सरकारनं तात्काळ दखल घेतली, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आणि चौकशी अहवालामध्ये कितीही मोठा तो कुणी अधिकारी असला आणि तो जर दोषी आढळला तर त्याच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे। खातेवाटपाचा विषय नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय बोलतील। वारंवार अशा घटना होत आहेत, झालं ना, वारंवार अशा घटना होत आहेत, सरकारकडून काही ठोस कायदा यासाठी काही करण्यात येईल का, काही अध्यादेश काढण्यात येईल? नाही, या बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट आहे। या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सलोख्यानं एकत्रपणानं नांदण्याचे राहण्याचे घटनेनं कायद्यानं आपल्याला अधिकार दिलेले आहेत। जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा, एखाद्या समाजाला हिणवण्याचा, एखाद्या धर्माचा एखाद्या समाजाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि असं कोणी करत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे। धन्यवाद।